पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण भालाफेक स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा जो आहे तो फायनल्समध्ये असणार आहे आणि पुन्हा एकदा सुवर्णपदकाची अपेक्षा संपूर्ण देशाला आहे। आणि नागपूरमध्येही जे भालाफेकपटू आहे त्यांच्यामध्ये एक उत्साह जो आहे तो दिसून येत आहे। खरं पाहिलं तर 4 वर्षापूर्वी जेव्हा टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकलेला होता, त्याच्यापूर्वी नागपूरमध्ये विदर्भामध्ये भालाफेक या स्पर्धेला तरुणांकडून तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता, मात्र आता प्रतिसाद मिळतोय। खेळाडूंची संख्या जी आहे स्थानिक स्पर्धांमध्ये वाढलेली आहे आणि छोटे छोटे जे खेळाडू आहेत ते पण भालाफेक मध्ये आपला नशीब आजमावत आहे, आपली गुणवत्ता जी आहे ते दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आपण काही खेळाडूंसोबत बोलूया। मला सांग, केव्हापासून सुरू केलं तू या क्रीडा प्रकारामध्ये, केव्हापासून तू प्रयत्न करत आहे? 1 साल हो गया। क्यों शुरू किया था? नीरज को देख करके शुरुआत की थी? हाँ, उनसे ही इंस्पायर होके मैंने ये खेलना शुरू किया। लास्ट टाइम उनकी टोक्यो में जो मैच थी उसके लिए ही, ताकि मैं भी आगे जाके ओलंपिक में खेलूं और अपने भारत के लिए गोल्ड मेडल जीत के लाऊं। आज बारिश है, फिर भी आप लोग नीरज को प्रोत्साहन देने के लिए आए हैं और जो स्पर्धा हो रही है उसमें शामिल हो रहे हैं। कब से शुरू किया था ये भाला फेंकना? ये जब टोक्यो ओलंपिक हुआ ना, उसके पहले कोई भी भारत देश में जेवलिन थ्रो को पहचानता भी नहीं था। उसके बाद नीरज चोपड़ा ने जब टोक्यो ओलंपिक में गोल्ड जीता, उसके बाद उसने टोक्यो ओलंपिक में जीतने वाले भाला फेंक जैसे गेम में उसने जान डाल ली। उसके बाद ही हम लोग इंस्पायर होकर ये सब खेलना चालू किए। मला सांगा, जेव्हा स्थानिक स्पर्धा होते आधी असा प्रतिसाद होता का आणि आता काय परिस्थिती आहे? टोकियो ऑलिम्पिक मेडल मिळण्याच्या पूर्वी फार कमी खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे, परंतु असं निदर्शनास येत आहे आता की हळूहळू जॅव्हलिन थ्रो सारख्या इव्हेंटमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खेळाडू सहभागी होत आहेत। सोबतच मला आवर्जून सांगावंसं वाटेल की आता नुकतेच महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक चॅम्पियनशिप सिनियर गटाची पार पडली। त्यामध्ये आमच्या नागपूरचा उज्ज्वल कलसाईत नावाचा खेळाडू जो आहे, हॅमर थ्रो सारख्या इव्हेंटमध्ये त्यांनी नुकतेच कांस्य पदक प्राप्त केलं आहे। मॅडम, एखादा आयकॉन लागतो, एखादा चॅम्पियन लागतो आणि त्याच्यानंतर एक पिढी तयार होते। नीरजने जेव्हा मागच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं, त्याच्यानंतर आता तशी एक प्रक्रिया सुरू झालेली आहे। बिल्कुल वैसे ही प्रक्रिया शुरू हो गई है। जो टोक्यो ओलंपिक था उस समय, उसके पहले जेवलिन को इतना लोग मतलब इंटरेस्ट भी लेते थे और उसमें कुछ जैसे ही इसको मिला है उसके बाद से एक लहर जो आती है, तो वो लहर शुरू हुई है। और हम लोगों के लिए बहुत खुशी की बात है कि इस दिन को 7 अगस्त को उसको मेडल मिलने के बाद इस दिन को भी बड़े उत्साह के साथ मनाया जा रहा है, हर जगह पे मनाया जा रहा है। तो ऐसे ही जैसे जेवलिन हुआ और वापस अभी शूटिंग में देखिए आप, वो भी शुरू हो जाएगा। तो ज़रूर हमारा जो ये ऑरेंज सिटी है, मैं हमेशा बोलती हूँ कि ये एक खेल सिटी यानी स्पोर्ट्स की सिटी हमारे नागपूर में बिल्कुल हो गई है। केव्हापासून सुरू केला भालाफेक या स्पर्धेमध्ये, केव्हापासून उतरायला लागला आणि काय प्रेरणा कुठून मिळाली? सर, जेव्हा नीरज चोपडाने गोल्ड मेडल घेतला त्यांच्यापासून आम्ही इन्स्पायर होऊन मी भालाफेक खेळायला सुरुवात केलं मी। त्याच्या आधी कधी खेळलं होतं? त्याच्या आधी खेळलं होतं सर, पण तेव्हा इन्स्पायर नव्हतो मी तेव्हा। तर जेव्हा गोल्ड मेडलिस्ट नीरज चोपडाने जेव्हा गोल्ड मेडल आणला त्यावेळी मला त्यांच्यापासून इन्स्पायर झालो आणि मी खेळायला सुरुवात केलो। आपल्यासोबत शरद सूर्यवंशी सर आहे। सर, आजचा इव्हेंट फार महत्त्वाचा आहे। 4 वर्षापूर्वीचा तो थ्रो आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ शकेल? निश्चित रूपाने होईल, त्याच्यापेक्षा बेस्ट परफॉर्मन्स राहील आणि खरं तर गोल्ड जिंकणार नीरज, परंतु 90 मीटरच्या वरती थ्रो तो नक्की करणार आहे। बाकीचे 3 खेळाडू त्याच्यासोबतचे जे आहेत, विशेषतः पाकिस्तानचा नदीम आणि बाकीच्या देशातले 2 जे वर्ल्ड चॅम्पियन मागच्या वर्षीचे आहेत, त्यांच्यापेक्षा तो बेस्ट करणार आहे। कारण की ऑलिम्पिक आलं की नीरज तो फोकस करतो आणि कालचा त्याचा जो थ्रो होता क्वालिफाईंग राऊंडमधला, तो फुल कॉन्फिडंट होता, त्याची बॉडी लँग्वेज कॉन्फिडंट होती आणि ती बॉडी लँग्वेजच सांगते की तो चॅम्पियन आहे आणि तो 100% पहिला खेळाडू राहील देशाचा। त्यांनी डबल गोल्ड मेडल जिंकलेला आहे ऑलिम्पिक्समध्ये। 100% 90 मीटर फेकून तो गोल्ड जिंकणार। म्हणजे उद्या आज नीरज चोप्राकडून तुम्ही बेस्ट ची अपेक्षा ठेवताय? बेस्ट प्लस 90 मीटर फेकून, 90 मीटर फेकून तो बेस्ट घेणार। म्हणजे आत्ता त्यांनी क्वालिफाईंग राऊंडमधले 89 समथिंग टाकलेलं आहे, 90 मीटर टाकेल तो आणि गोल्ड घेणार 100%।
तर नीरज चोप्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्यापासून एक मोठी अपेक्षा आहे, त्यामुळे हे सर्व जे नागपूरचे भालाफेकपटू आहेत ते पॅरिसकडे डोळे लावून बसलेले आहे. एक चांगली बातमी तिथून येईल याची त्यांना अपेक्षा आहे. मात्र एक चॅम्पियन एखाद्या खेळामध्ये जेव्हा निर्माण होतो आणि त्याच्यानंतर नवीन पिढी कशा पद्धतीने तयार होत जाते हे नागपूरमध्ये नीरज चोप्राच्या 4 वर्षापूर्वीच्या सुवर्णपदकानंतर हळूहळू दिसायला लागलेलं आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.